लाल चिखल झाला इथं. हो मॅडम, सोडायचं कसं किंवा पाहिजे आतमध्ये जायचं कसं, लेबरनं काय करायला पाहिजे तुम्ही जरा थोडंसं. झाड सगळे जळूनच गेले. प्रत्येक एरियातलं थोडं बहुत करून आपण जास्तीत जास्त जेवढं हे करता येईल तेवढं टक्केवारी देऊन जास्तीत जास्त जेवढी मदत देतो. वाट चालावी घेऊन डोळ्यात सपाट कोर, दीन दुःखाची गाणी मांडावी देवाच्या मोर. आसुरात खंड खावल न्यायाला दिशा, भेदभावाचं सुटल तोडणी विटल मोर. ओढ पाहून राजाची, ओढ पाहून राजाची, मोर गरीब गरीबरला हात सोडून गाभारा. देव माणूस अवतरला. तुला भेटून दुःखाचा पूर झनात ओसरला. तुला भेटून दुःखाचा पूर झनात ओसरला. संकटात सोबतीनं दारात अवतरला. देव माणूस 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 अवतरला. मनी बांधलिया देणार तू नाही दगा. जिथं मांडशील सभा पाठीशी मराठा उभा. सुन्या काळजाची आस तुझा लागल राधास. अंधाराचा सूर्य तुझ सुखाची तू चांदरात. तुझ्या पाय वाटेवरी जीव माझा सावरला. संकटात सोबतीला दारात अवतरला. देव माणूस अवतरला. आमच्या कांद्यात पूर्ण पाणी आणि सध्या आता पाणी येतं. आज किती दिवस झालं पाऊस चालू आहे? आमच्याकडे महिनाभर पाऊस चालू. दररोज पाऊस येतोय. म्हणजे कांद्यात पूर्ण कांदा पाण्यात आहे. पाण्यात आहेत आमचं कांदा पूर्ण. किती एकर आहे? कांदा 3 एकर आहे. 3 एकर. म्हणजे हे जे आता आपण उभारलोय सध्याची परिस्थिती अशी की आपण चढावरचा भाग आहे भाऊसाहेब. हे आता जे आपण जे उभारलोय हा सगळ्यात वटवट्यामधला उंचाचा भाग आहे. आणि पूर्ण जर खाली गेलं तर गुडघे एवढं पाणी तुम्ही तर सध्या मगा बघितलंय. सगळ्यांची तशी परिस्थिती. ही कांदा हे कांद्याचे 2 खुरपानं झालेत. याची खताची डोस झाले आणि सध्याची अशी परिस्थिती आहे. हे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे मला सांगा. आणि मालक आम्हाला कुठला मायबाप वाली नाही. आम्ही तुमच्या जवळ तुम्हाला सांगतो आम्ही जे येऊन फक्त आम्हाला तुम्ही काही करा, कुठल्या कशाही पद्धतीने न्याय मिळवा, पण आमचे पंचनामे करून आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या. आणि आम्ही फक्त तुम्हालाच बोलणार आहे. आम्ही कोणालाही बोलू शकत नाही. आम्ही कुठल्या आमदाराकडे, खासदाराकडे, कुठल्या मंत्र्याकडे आमची जायची कॅपॅसिटी नाही. आमचे मायबाप तुम्हीच आहात. आम्ही सर्व शेतकरी आम्ही तुमच्यावर आम्हाला काय करता येईल ते आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्या. नाही मंत्री साहेबांना बोलून आपण सरसकट गाव वडापूर, जामगाव, लहान जामगाव, मोठं जामगाव, वटवटे, या सगळ्या गावांचं सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा यासाठी आपण मंत्री साहेबांना विनंती करूया आणि ते ऐकतील अशी मला नक्कीच खात्री आहे. त्यामुळे आपण कोणाकडे जाण्याची आवश्यकता नाही किंवा काय नाही. आपण आपलं समर्थ आहोत. आपल्या गावाचे सगळ्यांचे काही अडचणी असतील ते आपण निश्चित सोडवूया. आणि ढगपुटी वटवटे मला काय झालंय ह्या जे सर्कल काय तहसीलदार असतील त्यांनी काय केलेलं आहे, वाघोलीमध्ये त्यांचं जे मोजमाप असतं ते वाघोलीमध्ये लावलेलं आहे.
त्यांच्यानुसार तिथं कमी दाखवतंय, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की वटवटे आणि दोन्ही जामगाव एकदा सोडून 2 वेळा ढगफुटी झालेली आहे. त्याच्यामुळे आमची अशी विनंती आहे की सर्कल मॅडम असतील, तलाठी भाऊसाहेब असतील, तहसीलदार असतील आणि तुम्ही हे तुमच्या मार्फत तुम्ही यांना आमच्या गावामध्ये जे ढगफुटी झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करून घ्यायची एवढी आम्ही तुम्हाला विनंती करतो. नाही निश्चित आपण सरसगटच करू, कारण जरी काही एखादा प्लॉट तुम्हाला असं उंचावरचा दिसत असला तरी हा कांदा हातात येणार नाही, येऊ शकत मोठा शेतकरी बघूच नका, सगळ्यांनीच घातलेला आहे शेतात, ह्या सगळ्यांनीच घातलेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना सरसकट मिळण्याची इच्छा आहे. घेऊन आला ते नेमकं निपलेलं केंगाव घेऊन आला, ह्यांना जरा नळाकडे काढा की असं त्यातनं घडलं व्हिडिओ काढू ना, जाता येत नाही व्हिडिओ काढून. किती क्षेत्र आहे इथं? सगळं पाण्याखाली. परिस्थिती वाईट आहे. गट नंबर किती आहे राजी? 170. मला की 1 महिन्यापासून अशी परिस्थिती आहे. त्याच्या पलीकडे कांदाही आहे आणि मला आमच्या माहितीनुसार हे वटवटे गावात एकदम सगळ्यात चढावरचा प्लॉट आहे. या चढावरच्या प्लॉट मध्ये अशी परिस्थिती गुडघेवर आज पाणी. खालच्या पाण्याची परिस्थिती काय? खालच्या प्लॉटची शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? काय तर पंचनामे सूचना काल दिले, आज पत्र काढत नाही गेली. मीटिंग चालू आहे 3 वाजता. पीक नोंदी ज्या आहेत त्या पद्धतीनं गव्हर्नमेंटचे निर्णय काय होतील ते होतील. ऊस किती आहे किंवा बाकीचे फळबाग भाजीपाला किती आहे काय त्या रेकॉर्ड प्रमाणे सगळाच डेटा तुम्ही देऊन टाका. कारण हे चढावरच्या प्लॉट तुम्ही खाली नेलं तर साहेब ह्याची वाईट परिस्थिती. चढावरचा प्लॉट आहे आणि रख रख त्या रानातून थोडं पुढे जा त्यांनी ह्यांचं काम काय महसूलचंही द्यायचं आहे वरती. तुम्हाला जी आहे ती तुम्ही सगळं द्या. पाण्यासंग खाऊ गड्या पाऊलं थकलं नाही गड्या पाऊलं थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला हाव उरी गलेची आग सार जाळून बी जाईना. अडला घास असा काळावन वास असा पण यो ध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर फिरलं नाही पावलं थकलं नाही थकलं नाही. रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या थकलं नाही गड्या पाऊलं थकलं नाही. इथून लोक खांद्यावर दूध आणतील. अवधड साहेब बघा काय परिस्थिती जाता येत नाही. थोडं पाणी जाऊ जाता येत नाही.